नमस्कार, जय शिवराय सर्वांना। तर आजचा व्लॉग स्पेशल कुरडयाचाच असणार आहे, कारण खूप दिवस झाले शूट करून ठेवला व्लॉग, पण मला एडिटिंगला आणि अपलोडिंगला जमलंच नाही, त्यामुळे थोडं लेट झाले। बहुतेक सर्वांच्याच कुरडया तर झाल्याच असतील, आमच्या पण लवकर झाल्या होत्या, पण व्हिडिओ लेट आलाय तुमच्यापर्यंत। तर सगळ्यात अगोदर मम्मीने काय म्हणजे माहेरी केल्या होत्या ह्या कुरडया, तर तिकडचा व्हिडिओ आहे हा। आणि मम्मीने अगोदर सगळे गहू निसून त्यातले खडे वगैरे बाजूला करून अगोदर पाण्याने धुवून घेतले होते। त्यानंतर मग चांगल्या पाण्यामध्ये पुन्हा आपल्याला ज्या पाण्यात भिजू घालायचे त्या पाण्यात टाकले। एकदा पाण्यात टाकून दिले की 3 दिवस म्हणजे त्याला हलवायचंच नाही, म्हणजे भरवून आता कडक उन्हात ठेवायची टीप, त्यावर झाकण वगैरे कोणी हात नाही घातला पाहिजे। तर 3 दिवस चांगले फुगले की असे त्यातून दाबलं की चिक निघतो बाहेर, असले टम फुगले पाहिजे। आणि जुने गहू असले तर त्याच्या कुरडया तर फारच छान होतात नव्या गव्हाच्या पेक्षा। तर हे जुनेच गहू होते मम्मीचे, तर तिने जुने गहू भिजू घातले होते, तर खूप चिक पडला होता त्याला। तर हे घरच्या घरी कसं जुगाड केले, तर खुर्शीला म्हणजे फळी वगैरे लावून त्याला सोऱ्या लावल्या आणि मग ते घरच्या घरीच दळलं मम्मीने। आणि मग त्यानंतर 2-3 पाण्याने त्याला धुवून ते सगळं जो चोथा असतो तो बाजूला काढला होता। तर 3 पाण्याने याच्यासाठीच किती खडी वगैरे चांगली निघते त्यासाठी, आणि सगळं त्यातलं जे पण चिक असतो तो चांगला व्यवस्थित निघतो 2-3 पाण्याने धुतल्याच्या नंतर। तर मम्मीने एकटीनेच धुतलं, सगळं तिनेच केलं, आणि माझं भाऊन ते होते त्यांनी दळून दिलं। ते धुतल्याच्या नंतर जी काही खडी निघते तर ती एका टिपीमध्ये किंवा कसल्या डब्यामध्ये मोठ्या चाळून म्हणजे कापड बांधून त्याने गाळून मग ती म्हणजे रात्रभर रेस्ट करायला ठेवायची। आणि त्यामध्ये एखादी तुरटीचा खडा टाकायचा, जेणेकरून ती निवळली जाते खडी, आणि मग ती वरती ताम निघते। हे जी मम्मी ओतून काढते ना तर त्याला ताम म्हणतात। तर ती तांब आली होती वरती, तर ती काढून टाकायची, तर त्याचा काही उपयोग नसतो। आणि जे खाली तळाला बसलेली असते ती खडी असती, आणि तर मग सगळं ती काढून घेतलं मम्मी। ही तळाला बसलेली खडी सगळी मम्मीने हाताने काढली होती, म्हणजे ती फोडून घ्यावी लागती आणि ती पुन्हा सारखी हलवत राहावं लागते, नाही तर ती पुन्हा चिटकून बसते तळाला। आणि मग ते सगळं काढल्याच्या नंतर त्याला पुन्हा चाळून घेतली होती। आणि मग त्यानंतर तोपर्यंत चुलीवर आधण पण ठेवलेलं होतं, म्हणजे पाणी वगैरे गरम करायला ठेवलेलं होतं। तर चूल पण अशीच बाहेर पटांगणात मांडलेली होती अंगणात, आणि त्यावर मग मोठं पातेल्यात 1.5 पायलीच कुरडया होत्या, तर मग मोठ्या पातेल्यात आधण ठेवलं होतं आणि त्याच्यात तेल वगैरे टाकून आणि तर जी खडी टाकलेली होती तर त्याचं मम्मी हलवून घेते। जर हलवलं नाही तर त्यामध्ये असं गिठोळ्या होतात, म्हणजे त्या गुंजा म्हणतात आमच्या इकडे। आता प्रत्येक भाषेत वेगळा वेगळा शब्द असेल, म्हणजे जसं गाव बदल तशी भाषा बदलती। तर त्याच्यामध्ये तुरटी आणि सोडा आणि थोडीशी जिरे कुटून टाकलेली होती, म्हणजे थोडीशी टेचलेली होती आणि चवीनुसार मीठ टाकलं होतं। तर चिक किती छान शिजलाय, आणि त्यात एकही पण गिठोळी नाही राहिली, कारण ती गिठोळी राहिली की जो आपण कुरडयाचा सोऱ्या असतो त्यामध्ये अडकून बसते, तर मग कुरडई व्यवस्थित पडत नाही। तर किती हटून इतकं म्हणजे पूर्ण आता शिजत आलंय, आणि शिजल्याच्या नंतर किती छान दिसतंय, कारण पहिलं पूर्ण व्हाईट दिसायचं, आता थोडा शिजल्या कलर चेंज झालाय। तर तुम्ही पाहू शकता किती छान पांढऱ्या शुभ्र कुरडया झाल्यात। तर कुठेच काही गुंजा नाही, काहीच नाही, एकदम छान चिक शिजला होता। आणि त्यानंतर मग कुरडया पण छान आल्या, आणि ही पाहू शकता किती एक पूर्ण बाज म्हणजे खाट पूर्ण भरून उरला पण होता चिक, तो खायसाठी ठेवला होता घरी, आणि हे स्पेशल आमच्यासाठीच केलं होतं मम्मीने। आणि तिला तर नव्हत्या करायच्या, पण माझ्यासाठीच केल्या होत्या। तर म्हटलेलं चिक वगैरे खाता तुम्ही, कारण हे तर वर्षातून एकदाच असं काहीतरी वाळवणाचे पदार्थ होतात, डेली तर काही कोण बनवत नाही आपल्या घरात। तर कशा वाटल्या कुरडया, आणि
तुम्हाला व्हिडिओ आवडला का नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा. चला बाय.